माझी लाईफ झंड आहे फिर भी घमंड आहे. काहून माहिती आहे का? कारण की असं वाटते मला की मी बहुत मल्टी टॅलेंटेड आहो. बहुत म्हणजे बहुत मल्टी टॅलेंटेड आहो भाई. साला का नाही आहे माझ्या अंगात. मी ऑफिसची जॉब पण करत आहो, चांगली जॉब पण आहे, ते पण डिझाईन इंजिनिअरची. ते पण मारुती सुझुकीच्या गाड्या बनवतो भाई. काही हे नाही बनवत आपला त्या लेखामध्ये यार ओमिनी वगैरे नाही, चांगल्या चांगल्या गाण्या बनवतो. ते जापानमध्ये जाते, एवढा टॅलेंट आहे माझ्यामध्ये. डिझाईन करतो मी गाड्यांची. आणि परत भाई चल ऑफिसची जिंदगी सोडून बोलला तर भाई एक यूट्यूबर पण आहो मी. चल यूट्यूब झालं आणि मग एक स्टँडअप कॉमेडियन पण आहो मी. चल स्टँडअप कॉमेडियन झालं मी, साला गाणे पण लिहितो, रायटर पण आहो मी. चल ते पण झालं, साला पिक्चर पण लिहितो मी, साला पिक्चर रायटर पण आहो झाला मी. ते पण झालं, झालं शॉर्ट फिल्म बी करतो मी. ते पण झालं भाई, शॉर्ट फिल्म म्हणजे शूट नाही केलं पण मी करतो, ठीक आहे. आणि त्यानंतर भाई सिंगिंग पण करतो मी. आई शपथ एवढा टॅलेंट माझ्यामध्ये कुठून भरला भाई, कुठून भरला. म्हणजे भाई माझा पप्पा म्हणजे माझा बाप एवढा टॅलेंटेड होता, जो मला भाई पैदा केलं तर एवढा टॅलेंट भरभरून दिलं, भरभरून, ज्याच्यामुळे एकाकडेही लक्ष जात नाही आहे. एवढा मोठा टॅलेंट दिलं पण एकाकडेही लक्ष जात नाही का भाई. संकेत कोणत्या तरी एका गोष्टीकडे फोकस करेल का भाई. गाणे काढताय तर गाणे रिलीज करावा, तर मी ती ब्लॉग करत आहो. ऑफिसची जिंदगी आहे, ऑफिस चांगला सुरू आहे तर तो ऑफिस सोडून म्हणजे ऑफिसचं काम झालं का भाई मी इकडे यूट्यूब कंटेंट बनवतो भाई. जर यूट्यूब कंटेंटवरून मला चांगला रिस्पॉन्स भेटत आहे तर मी ऑफिसकडे जात आहो. आई शपथ का सुरू आहे भाई माझ्या जिंदगीमध्ये, का सुरू आहे एवढं भाई. एवढं म्हणजे मी आता काय सांगू. मी हा विचार करतो का भाई एवढा टॅलेंट माझ्यामध्ये आला कुठून, एवढा टॅलेंट माझ्यामध्ये आला कुठून. आणि हा टॅलेंट मी दाखवू कुणाले, आणि दाखवू पायल कोण. चल पाहणारे पाहून टाकतील पण कमेंट कशी येतील. भाई हेच ओव्हर थिंकिंग आहे माझी, माहिती आहे का भाई. जर मी केलो तर लोक काय म्हणतील, हे ओव्हर थिंकिंग आहे. आणि खरं शपथ से भाई मी विचार करतो एवढा टॅलेंट कसा का. म्हणजे एका माणसामध्ये एवढा भरभरून टॅलेंट आहे का, तो एकही नाही करू शकत आहे. आता जर मी कॉमेडी वाईज बनवतो म्हणलो ते पण बनवू शकतो. जर मी बोललो स्टँडअप व्हिडिओज बनवतो ते पण बनवू शकतो. जर मी बोललो की गाणे करू, गाणे रिलीज करू ते पण करू शकतो. जर मी बोललो की नाही यार यूट्यूबचा आपण कंटेंटच सोडून देऊन, हा कंटेंट वगैरे सर्व सोडून देऊन ऑफिसची लाईफ जिंदगी जगू, ऑफिस पण करू शकतो भाई. म्हणजे माझ्याकडे ऑप्शनच ऑप्शन आहेत. एवढे ऑप्शन आहेत की मी ऑप्शन कोणता निवडू काही समजत ना. आणि तुम्ही भाई जर तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिला तर मला असं वाटतं आहे की भाई जॉब सोडून जर मी जर आपल्या ह्याच गोष्टीकडे लक्ष दिलं तर भाई मजा येणार. कारण की तुमचं पण मनोरंजन होणार, माझी पण खुशी याच्यामध्येच आहे. तर मला वाटते की हेच करावं, आहे की नाही. पण साला घरचे बोलतात की नाही इज जॉब बेटर दॅन यूट्यूब. बाई यूट्यूबर्स तिकडं मर्सिडीज घेऊन फिरत आहेत आणि जॉबवाले ऑल्टोवर लटकून आहेत. आणि घरचे म्हणतात की भाई तू फक्त 20,000ची जॉब कर, लाईफ सेट आहे. भाई काही लाईफ सेट नाही आहे, बस जॉबवाला फक्त अल्टोपर्यंत त्याची पोहोच आहे ना की मर्सिडीजपर्यंत. भाई यूट्यूबरकडे बघा भाई, इकडं का फरारी लागली, हे लागला ते लागला, भाई साब एवढे कमवून राहिले ना आई शपथ. आणि चल भाई टॅलेंट भाई आजकाल माहिती का टॅलेंटला एवढा प्राधान्य देत आहेत, एवढे समोर चालले टॅलेंटवर लोक भाई साब शपथ. लई समोर चालले. काही ठेवला नाही आहे भाई ऑफिसच्या जिंदगीमध्ये, काही ठेवला नाही. एज्युकेशन फक्त एज्युकेशन आहे बस, बाकी काहीच नाही. इंजिनिअरिंग करा, 7-8 लाख रुपये खर्च करा इंजिनिअरिंगवर बस. बाकी त्याच्यासमोर तुला 20,000ची, 30,000ची, 40,000ची जॉब भेटल बस. तिथून मग तुझी जास्तीत जास्त 2 लाखापर्यंत जॉबची सॅलरी वाढेल बस. त्याच्यानंतर काहीच नाही होणार भाई यूट्यूबवर. तसं नाही तर तुझी कला आहे, तुझे व्हिडिओज आहेत ते आयुष्यभर चालत राहतील, आयुष्यभर लोक सपोर्ट करतील, आयुष्यभर तुझी कमाई होईल भाई. चुम्मेश्वरी काहीच ना भाई. ना यूट्यूब बनवायला काही एज्युकेशन वगैरे नाही लागत, बस ओपन कॅमेरा आणि मेक इट व्हिडिओ बस भाई साहब. एवढंच काही करायचं ना बस. आणि भाई
घरचे खरं सांगतो बिझनेस भाई, जर घरचे ते 7-8 लाख रुपये जर बिझनेस करायला दिले ना, तर ते जे इंजिनिअरिंगचे जे 4-5 वर्ष राहतात ना, त्या 4-5 वर्षात माणूस माहिती का त्याच्या डब्बल पैसा कमवून, डब्बल का टिब्बल पैसा कमवून टाकाल जे आपण इंजिनिअरले खर्च करतो. बेटर हा असेल भाई. घरच्यांचा माइंडसेट कधी चेंज होते की पोराला शिकवण्यापेक्षा त्याच्या कलेकडे जर आपण पैसा खर्च केला तर त्याच्यापेक्षा डबल बेनिफिट भेटल. आणि आजकाल इज्जत इज्जत कायच्यावरच नाही भाई की तू साहेब आहेस का, मोठा साहेब आहेस का, कलेक्टर आहे, कोणी विचारणार ना. पहिला प्रश्न हाच विचारते, भाई तू कमवतेस किती. बस किंवा हा एकच प्रश्न राहतो, तू कमवतेस किती. बस तू जर 50-60 हजार म्हणलं ठीक आहे, नॉर्मल जिंदगी आहे. पण जर तुझ्याकडे मर्सिडीज दिसतंय ना, तू त्याला सांगत आहेस का भाई 10 लाख रुपये पर हवर कमवतो मी, पर डे 10 लाख रुपये कमवतो, त्यांची अशी गिल्ली होऊन जाईल, गिली. म्हणून म्हणतो भाई तुम्ही स्वतःच्या कलेकडे लक्ष द्या, जसं की आता मी पण ट्राय करतोय द्यायला. आणि खरंच सांगते भाई मल्टी टॅलेंटेड आहे तर मला समजत ना की मी कोणता कंटेंट फॉलो करू. मला वाटते भाई तुम्ही जसं सपोर्ट कराल तसं आपण करू. आणि लवकरच दिवाळीपर्यंत गाणे पण रिलीज करू भाई. आपण आपण पण संजू राठोड बनू. आ आ आ आ आ रामा रामा रटते रटते जैसे कमरिया. बोलो जय श्री राम. चलो जय श्री राम. लाइक सब्सक्राइब शेयर करो यार.